हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. महान पृथ्वी. लाओत्सेने सर्वप्रथम सूक्ष्मातिसूक्ष्म ताओ महान आहे असे सांगितले. मग त्याने महानतेत दुसरा क्रमांक दिला स्वर्गाला, आनंदाला, कैवल्यानंदाला. येथे तो महानतेत तिसरा क्रमांक देत आहे पृथ्वीला. ताओमधून, सूक्ष्मातिसूक्ष्मामधून सूक्ष्म स्वर्ग आणि जड पृथ्वी निर्माण झाली. जड पृथ्वी महान आहे असे लाओत्से सांगत आहे. जसे स्वर्गामधून, सूक्ष्मामधून आनंद मिळतो, तसेच त्याविरुद्ध पृथ्वीमधून, जडामधून सुखदुःख मिळते. अर्थात तेही महान आहे असे लाओत्से सांगतो, असा त्याचा अर्थ होतो. प्रथम पृथ्वी म्हणजे जड याचा विचार करूया. जड महान आहे याची दोन कारणे आहेत. सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्म्यामधून विश्व निर्माण झाले. विश्व जड आहे, परमात्मा सूक्ष्म आहे. त्यामुळे जड विश्व निर्माण झाल्यावर त्याची लीला सूक्ष्म परमात्म्याला अनुभवता येत नव्हती. ती तो जडाच्या माध्यमातून अनुभवू लागला. त्याने अंशात्मक होऊन जड देह धारण केला आणि त्या माध्यमातून तो विश्वाची मौज अनुभवू लागला. यामुळे विश्व निर्माणाला न्याय मिळाला. जंगलात मोर नाचला आणि कोणीच पाहिला नाही असे झाले नाही. 2. सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्मा जड धारणेच्याच माध्यमातून साक्षात्कारित होतो. जडावर धारणा करून त्यावर ध्यान लावून सूक्ष्म परमात्म्याची अनुभूती मिळते. तसेच यासाठी आपला देह जीवित असावा लागतो. तो देह जड आहे. जड देह नसेल तर कसली धारणा आणि कसली उपासना आणि कसला साक्षात्कार. आता पृथ्वी म्हणजे सुखदुःख याचा विचार करूया. सुखदुःख महान आहे असे लाओत्से सांगत आहे. सुख कधीही कायम करता पकडता येत नाही, तसेच दुःखही कायम करता त्याग करता येत नाही. यामुळे त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. सुख आले की दुःख येते आणि दुःख आले की सुख येते. कोणालाही दुःख नको असते. त्यामुळे प्रत्येकजण सुखाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या नादात त्याच्याकडून काहीतरी चुरगाळले जाते, अयोगिक कृत्य होते. त्यामुळे प्रमाद होतात आणि त्याच्या वाट्याला दुःख येते. दुःख आले की तो कसेही करून ते निवारण करतो आणि सुख मिळवतो, की पुन्हा दुःख आणि मग पुन्हा सुख, अशी ही न संपणारी मालिका सुरू होते आणि ती सुरूच राहते. सुख किंवा दुःख काहीतरी कारणाने होत असते, कारण त्यात व्यवहार असतो, लभ्यांश किंवा नुकसान असते. आनंद अकारण असतो. सर्वत्र हिरवळ दिसली की आपल्याला आनंद होतो. सूर्योदय किंवा सूर्यास्त आपल्याला आनंदमय रंगसंगती दाखवतात. यात काहीही व्यवहार नसतो. याचा अर्थ सुख आणि दुःख याच्या विरुद्ध आनंद असतो. सुख आणि दुःख याच्या अतीत आनंद असतो. आपण सुख दुःखातीत झालो की आपण आनंदी होतो. सुखदुःखाच्या फेऱ्यांना वैतागून त्यामधून त्याच्या अतीत होऊन आनंद प्राप्त होतो. यास्तव सुखदुःखही महान आहे. महान सम्राट. लाओत्से सांगतो की सम्राट सुद्धा महान आहे. लाओत्से सांगतो की सूक्ष्मातिसूक्ष्म ताओ, त्यामधून निर्माण झालेला सूक्ष्म स्वर्ग आणि जड पृथ्वी, यानंतर सम्राटही महान आहे. हे मोठे विलक्षण आहे आणि समजून घेण्यासारखे आहे. सम्राट म्हणजे जड पृथ्वीवर राज्य करणारे, पराक्रम गाजवणारे, कायदा आणि सुव्यवस्था राखून प्रजेला न्याय देणारे, धर्माचे रक्षण करणारे, हेही महान आहेत. विश्वात विश्वेश्वराचे, ताओचे राज्य असते. पृथ्वीवर सम्राटांचे राज्य असते. तेही राज्याचा विस्तार करणारे आहेत. त्यांच्यामुळेच प्रजेला न्यायाचे महत्त्व समजते, धर्माचे महत्त्व समजते, स्वातंत्र्याचे महत्त्व समजते. कारण अन्याय, अधर्म, जुलूम होत आहे हे त्याचे पारिपत्य केले जाते तेव्हा समजते. तोपर्यंत हतबल प्रजा हे सर्व सहन करत असते. जेव्हा प्रजेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते, त्यांना उत्तम जीवन जगायला सोयी करून दिल्या जातात, त्यांना छळणाऱ्यांचा बिमोड केला जातो, तेव्हा सर्वसामान्य प्रजेला जाणीव होते की आपल्यालाही या जगात काही अस्तित्व आहे.
नाहीतर सर्वसामान्य प्रजा ही स्वतःला गुलाम समजून निमूटपणे छळवणूक करवून घेत असते. पारतंत्र्यात लोकमान्य, सावरकर, गांधी, फुले, आंबेडकर यांनी यासाठी फार मोठे योगदान केले. स्त्री म्हणते की नवरा मारायचाच, त्यात काय एवढे? नवरा व्यसनी असायचाच. व्यसन हे पौरुषत्वाचे लक्षणच आहे. त्याला खायला प्यायला घालायचे आपले कामच आहे. बायकांचा जन्मच पुरुषाची सेवा करण्याकरता असतो. हीच विचारसरणी न शिकलेले, अडाणी, गरीब, गांजलेले करत असतात. स्वतःला सवर्ण समजणारे अशांची अस्पृश्य अशीच हेटाळणी करून स्वतःच त्याप्रमाणे शास्त्र लिहून त्यांच्या मनावर बिंबवतात की तुमच्या गतप्रारब्धाने तुम्हाला मिळालेले आहे, विधी लिखित आहे, तेव्हा त्याचा या जन्मी स्वखुशीने स्वीकार करा. सवर्णांची सेवा करा, त्यातच तुमचा उद्धार आहे. लाओ त्से पुढे सांगतो की विश्वामध्ये ही 4 महान आहेत आणि त्यापैकी एक आहे सम्राट. ताओ, स्वर्ग, पृथ्वी, सम्राट ही 4 महान आहेत. ताओ, स्वर्ग, पृथ्वी याचप्रमाणे सम्राटही महान आहे, कारण त्याच्यामुळेच सर्वसामान्य जनांना स्वत्वाची जाणीव होते. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. तेही मूळ प्रवाहात सामील होण्यासाठी प्रयत्न करू लागतात. त्यायोगे त्यांचे गतसंचित लवकर संपुष्टात येते. त्यांचीही मुक्तीकडे यात्रा सुरू होते. असे नसते तर माहीत नाही की किती जन्म किंवा कायम करता हे बिचारे गर्तेत लोळत पडले असते. त्यांचा उद्धार केव्हा झाला असता किंवा झाला असता की नाही हे साशंक आहे. या योगे प्रजेचा दुवा मिळून सम्राटांचाही मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. कोणतीही घटना एकतर्फी होत नाही. तेही त्यांचे गतसंचित संपवून मुक्त पुरुषाप्रमाणे प्रभूचे कार्य करून रीते होतात. ताओच्या यात्रेचे यात्रेकरू होतात. यथाकाळी मुक्त होतात. हरि ओम.